देवस्थान नारायणगड या ठिकाणी गुरु शिष्य परंपरेने चालत आलेला हा गड आहे। पंढरी जसं मेन ठिकाण आहे तसं धाकटी पंढरी महाराष्ट्राची ही नारायणगड आहे। आणि या नारायणगडावर सर्व भक्तगण तनाने धनाने मनाने कायेने वाचेने सेवा करत आलेला हा गड आहे। या सर्व भक्तांचा स्वाभिमान काय आहे आज व्यक्त झालेला आहे। आणि गुरुवर्य महंत महादेव बाबा यांची आज पुण्यतिथी आहे। या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व भक्तगण एकत्रित झालेला आहे आणि नारायणगडाचा आणि भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व भक्तगण आलेले आहेत। आणि म्हणून ही तपाची भूमी आहे। तपश्चर्या केली गुरुवर्य महंत नगद नारायण महाराजांनी। तपाची ताकद पंढरपूरचा देव नारायणगडावर आला आणि नारायणगडाला आशीर्वाद दिला की जो या नारायणगडाची सेवा करेल त्याचे मनोरथ पूर्ण होतील। म्हणून महिन्याला गर्दी या नारायणगडावर आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। म्हणून या नारायणगडाच्या या वर्तमान कालामध्ये थोडा विस्कळीतपणा झालेला आहे, विक्षेप झालेला आहे। या नारायणगडाची बदनामी चाललेली आहे, या गादीचा अवमान होत आहे। हे कोणी भक्त करत नाहीत। भक्त जरी बोलले तरी मी ते मान्य करील। भक्ताने मला 2 शिव्या दिल्या हाणलं तरी मी असा वर सुद्धा पाहणार नाही। परंतु आम्हीच ट्रस्टी जे नियमवलेले आहेत, हे ट्रस्टी नियमवताना अनेक लोकांचा प्रतिबंध होता। हजारो लोक मला प्रतिबंध करत होते, परंतु मला सहकार्य म्हणून हे ट्रस्टी नेमले। यानेच माझ्यावर असा आरोप चालवलेला आहे, घणाघात चालवलेला आहे। जे माझ्याशी एकरूप होण्यासाठी ठेवले तेच उतले नाही, पुढचं नाही म्हणत मी काय केलं ते। इतके माझ्यावर आरोप आहेत की ते आरोपाला कारण आहे 25 कोटी निधी हा मेटे साहेबने आणला। जरांगे पाटलांनी त्याचा संपर्क करून पैसे वर्ग केले, परंतु हे म्हणतात आम्हीच हा निधी आणलेला आहे, हे आम्हालाच कामं द्यायला पाहिजे होते, पण कोणातरी गुत्तेदाराला दिले आणि म्हणून हे आपटापटू घ्यायला लागले। त्याने 2 रुपये गडाला देऊ म्हटले म्हणून दिले। तुम्ही द्या, तुम्हाला काम देऊ, हे घरातला विषय होता। परंतु घरात न बोलता यांनी मीडियावर पत्रकार काय असतील ते आरोप केले। नाही आमचे आरोप कोर्टात केले की यांना विचारा, कोर्टाने विचारावा की काय केलं, कुठं काय केलं। ही संपत्ती यांनी काही जमीन विकल्या, मग तुमच्याच सह्या आहेत, विकल्या तर विकल्या, तुम्हीच पैसे नेले। मी त्याच्यासाठी काय केलं, किती विकास झाला। नारायणगडावर विकास, पंढरपूरला विकास, आता पैठणला विकास, आळंदीला विकास आणि मुलासाठी 2 मजली शाळा, गाळे, काकडहिरा आणि तळेगावच्या मध्यंतरी एवढा विकास झालेला आहे गडाचा। हे सर्व भक्ताचं सहकार्य आहे आणि आत्ताचा पण भक्ताचे मनोगत ऐकलेले आहेत। गडाविषयी आम्ही प्राण द्यायला तयार आहेत आणि म्हणून मला इतक्या वेदना झाल्या, त्यांनी घरात येऊन सांगावं की इथं चुकता, हे आम्हाला पाहिजे, ते मान्य केलं असतं। परंतु मीडियावर पेपरला ही गडाची बदनामी झाली। लोक म्हणतात गप कवर बसा, ही गडाची बदनामी आम्हाला सहन होत नाही। म्हणून आजच्या दिवशी आम्ही सर्व भक्तगण एकत्रित केले आणि त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। काय भक्ताच्या भावना आज ऐकलेल्या आहेत। महाराज म्हणतील ती पूर्व दिशा, गड म्हणाल ती पूर्व दिशा, आम्हाला बाकीचं काही माहीत नाही, ट्रस्टी माहीत नाही। आणि मला वेदना होतात। मला अजून सपोर्ट म्हणून प्रत्येक गावातले 2 मेंबर असे 100 मुलं आम्ही या नारायणगडावर कृती समिती म्हणून सादर करणार आहोत। आणि हेच काय गडाचे हित करतील ते करतील। मला सहकार्य करणारे कुणी अपवाद देत असतील तर ते 100 मुलांनी ते पाहावं। काही अनेक प्रकारचे भांडण तंटे होत असतील तर त्या मुलाने पाहावं। आता इथं मला ट्रस्टी कोण आला विचारायला, 15 दिवस हे वाद चालू आहे, तुम्हाला काय झालंय, तुम्हाला कोण बोललंय, तुम्ही जेवलात का, तुमची माझी शुगर गेली 500कडे या टेन्शननी। म्हणून मी नारायणगडासाठी प्राण द्यायला तयार आहे, पण एक निष्ठेने नारायणगडाशी एक निष्ठेने राहणार आहे। आणि एक रुपया भक्ताने दिलेला आणि अनेक
शासनाने दिलेला तो नारायणगडावरच लावणार हे मी नारायणगडावर आव्हान करत आहे. आणि म्हणून मला आता सपोर्ट केला माझ्या भक्ताने की तुम्ही हादरायचं नाही, श्रद्धेने राहायचं, धीटपणाने राहायचं. तुम्हाला काय त्रास आहे तर तुमच्या पाठीशी समाज आहे, हे समाजाने आज आव्हान केलेलं आहे. म्हणून मला सुद्धा आता पुष्टी तयार झालेली आहे, मी सुद्धा धड झालेलो आहे. आता मी कुठं लवचिक राहिलेलो नाही. आणि या मीडियासमोर सांगतो की नगद नारायणाचा प्राण की माझ्या ठिकाणी ओतलेला आहे. या नगद नारायणगडासाठी देहत्याग करायला तयार आहे. ही माझी नारायणगडाविषयी भावना आहे. बाबा, तुम्ही आता किशोर आला होता, 2 लोकांचे नावं देखील तुम्ही घेतली. कसा त्रास झाला? हे 2 लोक कोण? हे त्रास झाला, अरे दुःख आल्यानंतर व्यक्त होतच, मग काय व्हायचं असेल ते होईल. माझ्याच प्रश्नाचे आहेत, हे मीच घेतलेले आहेत. ते म्हणजे बळीराम बबनराव गवते आणि शिये जाधव. हे शिये जाधवचा तर कोणा गावाचा संबंध नाही गडाशी. हे लिखाण करतात, काय ऑडिट करतात म्हणून त्यांना घेतलं. अजून 5 वर्षाचं ऑडिट नाही त्यांनी केलं, नुसतं होकार देऊन सबमिट झालं, आमकं झालं, आम्हाला घोळीत चाललं. आणि आम्ही म्हणलं बा 4-2 जमिनीची विक्री आहे, तुम्ही शासनाकडं परवानगी आणा. वर्ष झालंय परवानगी नाही आणि तीच टाकतात. यांनी जमिनी विकल्या, यांनी प्रॉपर्टी विकली, काय विकली, कशासाठी विकली हे त्यांनाच माहीत. हे आरोप चाललेले आहे, घणाघात चाललेला आहे. असं तुम्ही बोलताना तुम्हाला अश्रू अनावर झाले होते. पुतळ्यासाठी कोणीतरी पैसे मागत होते, पुतळा मात्र बसला नाही. कोण मागत होते? हे काय पुतळा करण्यासाठी 2014ला ही बळीराम बबनराव गवते यांनी हे नियोजन केलं, मी पुतळा बसतो आणि समाजाने मला वर्गणी द्यावा. धस साहेबनी माझ्या हातात 5 लाख दिले, 2015ला मी त्यांच्या हातात दिले. असे किती पैसा गोळा केला हे मला सांगता येणार नाही. आणि पैसा गोळा करून खर्चतात. त्यांनी पुतळ्याचा विषय नाही, अजून पुतळा बसवला नाही. आमचे जरांगे पाटील म्हणले मला रुपये देऊ नका, मी दसऱ्याला उद्घाटन पुतळ्याचं करतो. पण हे म्हणले आता 2-3 दिवस, 2 वर्ष, 2-3 महिने थांबा, मी पुतळा तयार करतो. अजून पुतळ्याचा विषय नाही. ज्या पद्धतीने ही वर्गणी गोळा केली समाजाकडनं, त्यांच्यावर आता ट्रस्ट माध्यमातून किंवा नारायणगड माध्यमातून ते कारवाईसाठी पुढे येतात. आता आम्ही आव्हान करतो मीडियासमोर, आता कारवाई नामकेन तमकेत आता आम्ही करू शकत नाहीत. आम्ही 100 पोराची संघटना झाल्यावर काय विषय असतील ते मांडू, एकत्रित बसू आणि ती विषय ते 100 मुलं कारणी लावते कोणाची कारवाई. आणि आता इथून पुढं जे नारायणगडाला वाकडं बोट करील त्याच्याशी हे 100 पोरं त्याच्यावर कारवाई करतील, त्याला विचारतील, प्रश्न विचारतील. इथून पुढचा कारभार ते 100 मुलं करतील. मग आता ट्रस्टी आणि या लोकांचा गडाचा कुठलाही संबंध नाही असा ट्रस्टीचा संबंध असला तरी आम्हाला नाही. त्यांनी यावा सह्या करावं, कामं काही करतच नाही. त्यांनी काय विषय असेल ते पाहावं, आम्हाला त्यांचा नाही. त्यांनी आले तरी ट्रस्टी आहेत. पुढं निर्णय काय समाज करील, 100 मुलं करतील ती करतील. आजचा मी काय सांगू शकत नाही. बाबा, आजपर्यंत गडाला कधी विरोध झाला नाही, परंतु तुम्ही जे उत्तराधिकारी निवडले त्याला विरोध झाला, का झाला? आतापर्यंत विरोध झाला नाही. हा विरोध काही म्हणतात आम्हाला विचारलं नाही. आता एवढा मोठा समाज नगद नारायण पुण्यतिथीला होता, ट्रस्टीने सह्या केल्या, समाजाने त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण यायला दुःख झालं की हे समोर आणते उत्तराधिकारी. मग आम्ही इथं नारायणगडावर आल्यानंतर आडनाव पुसलं, बापाचं नाव पुसलं, नातेसंबंध पुसला आणि नातेसंबंध आमचा नारायणगडाशी जोडला. गुरुवारी म्हणतं महादेव बाबाशी जोडला. आमचं नातं आता व्यवहाराने राहिलं नाही, तिकडं पेटून दिलं आणि नारायणगडाशीच आमचा नातेसंबंध आहे. ही परंपरा नारायणगडाशी आहे. 1.5-2 दिवस तुम्ही उपाशीपोटी राहिला म्हणून आम्हाला समजलं. भाऊक झाला होता, तुम्ही चाव्या द्यायलाही तयार झाला होता. समाजाची आता अपेक्षा काय? समाज चाव्या घ्यायला तयार झाला? ठीक आहे, आजच्या अपेक्षा तयार झाल्या. माझ्या वेदना मी माझ्या मनालाच सांगत होतो, माझ्या गडाला सांगत होतो. परंतु मला कोण विचारायला आलं का, तुम्ही जेवलात का, तुम्हाला किती त्रास होतो? हे नारायणगडाचे विश्वस्त आहेत ना, हे तरी एक आले का माझ्याकडे? समाज आला का? समाजाला माहीतच नाही तुमच्या काय वेदना आहेत. आज माहीत झाल्या, मग आज विचारतील इथून पुढं मला आणि मी त्यांना सांगत पुढचा काय विषय. बाबा, आज जी बैठक बोलवली गेली, या बैठकीला काय बोलिलं, काय मीडियावर टाकलं, पुण्यतिथीला आले.
त्यांचा हक्क आहे. पुण्यतिथीला ट्रस्टींना सुद्धा यायला पाहिजे, तर ट्रस्टी. हे माझं उत्तर आहे तुमच्या याला. आता समाज माध्यमांमध्ये जे व्हिडिओ प्रसारित होतात मीडियाच्या माध्यमातून, त्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे की जे ट्रस्टी घेतले ते माळकरी असायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? अरे हे त्यांनी बोलायला पाहिजे होतं, हे साऱ्याने तिथं. आणि माझी सुद्धा अपेक्षा आहे जे इथून पुढे येतील ती माळकरीच माळकरीच असला पाहिजे, ही आमची सुद्धा भूमिका आहे ना. पण आम्ही आता दबावापोटी गप्प बसतो. ही परमार्थाचं क्षेत्र आहे, हे माळकरीच पाहिजे, कुठे ट्रस्टीला कोणाला. हे तुम्ही प्रश्नाला उत्तर योग्य मला बोलता, तुम्ही योग्य बोलता. आणि तुम्ही सुद्धा मला विचारावं इथं चुकता तुम्ही, आम्ही तुम्हाला सांगू. तुम्ही आमची आहेत, आम्ही तुमची आहेत. ही विषय सर्व मीडियाला बांधवाला सांगतो. मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहेत. नारायणगडाची जाहिरात करणं तुमच्या हातामध्ये आहे, पण तुम्ही भक्तयत्न केली पाहिजे. आणि चुकीचा काय संदेश असेल आम्हाला विचारला. ज्या लोकांनी गडाचं नाव पुढे करून आर्थिक गैरव्यवहार केला, जसं तुम्ही नाव घेतले बळी गवते आणि सीए जाधव, गडाचं कुठंतरी आता ऑडिट झालं. त्यांची जिम्मेदारी त्यांना घेतलं ऑडिट करण्यासाठी. पण 2000 पर्यंतच त्यांचं जे काय सबमिट केलेलं तेवढं. पुढचे 4-5 वर्षाचं कुठे करू. आता आम्हाला काय माहिती काय करतात ते, त्यांना माहिती. आणि मग हे आमच्यावर आपोआप यांचा कोर्टात एक अर्ज आहे, जाऊन पहा, कोणी बी विचारा की यांची चौकशी लावा. अरे तुम्हीच हे ऑडिट करणार आहे, चौकशी आम्हाला काय माहिती तुम्ही काय केलं. हे आरोप आहेत त्यांचे त्यांच्यावर. कोर्टामध्ये कसं तुमच्या बाजूने काही मांडणी होणार आहे? आम्ही मांडली नाही अजून. त्यांनी इतके आरोप केले तरी आम्ही गप्प आहे. समाज आमचा जे मेन माणसं आहे, तुम्ही बोलू नका. जे म्हणते तुम्ही बोलू नका, गप्प तरी कवर बसा. पूर्ण अंग जळालं, पण ना विलाजाने हे मी बाहेर टाकला. बाबा, एक शेवटचा प्रश्न. सगळ्याची संमती आहे. संमती आहे. सह्या केलेल्या आहेत. सर्वांनी शेवटचा सह्या. प्रश्न. आता जसं तुम्ही सांगितलं, गडाचं कामकाज पाहण्यासाठी 100 तरुण मुलांची टीम तुम्ही जी नेमणार, त्याची नेमणूक कशी असणार आहे आणि कुठल्या गावाची असणार? हे गावं मी आता प्रत्येक गावात जाणार. सर्वच आमचेच गावं आहेत. मग 100 गावं असले काय आणि 200 गावं असले काय, त्या गावाशी गडाशी जोडलेले गाव आहेत. मी त्यांना हे गाव आहे आमचं, त्यांना विचारणार तुम्हाला 2 कोणती पोरं द्यायचे, त्यांना विचारणार 2 कोणते द्यायचे. अगर माझ्या मनाने निवडणार, गावाच्या संमतीने हे मुलं निवडले जातील आणि हे कार्य ते करतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.